प्रत्येक गृहिणीला उपयोगी पडतील अशा खास किचन व आरोग्यदायी टिप्स. नंबर 1, बडीशेप दुधात मिसळून प्यायल्याने कंबरदुखीपासून आराम मिळतो. नंबर 2, ज्या महिला जेवणात रोज तांदळाची भाकरी खातात त्या महिलांना कधीही लठ्ठपणा येत नाही. नंबर 2, पोट साफ होत नसेल तर काळी द्राक्षे खा, खूप उपयोगी आहेत. नंबर 3, पुदिन्याचे पाणी उन्हाळ्यात पिल्याने पोट चांगले राहते. नंबर 5, रोज रात्री लघवी करून झोपल्याने तुमची तब्येत खराब होत नाही. नंबर 6, ओवा थोडा गरम करून त्याची धुरी घेतल्यास नाक व डोके हलके होतात. नंबर 7, कापून ठेवलेला कांदा दुसऱ्या दिवशी खाऊ नये, त्यामुळे पोटाचे आजार होतात. नंबर 8, रोज सकाळी रिकाम्या पोटी उलटे लटकल्याने उंची वाढते. नंबर 9, रोज थोडा वेळ चालणे हाडे व सांधे कायम मजबूत ठेवते. नंबर 10, रात्री लसणाच्या 3 ते 4 पाकळ्या दुधात शिजवून खाल्ल्याने नसांमधील बॅड कोलेस्ट्रॉल मेणासारखे वितळून जाईल. नंबर 11, बदाम किंवा अक्रोड नेहमी भिजवून आणि बदामाची साल काढूनच खावे, यामुळे त्यातील पोषक तत्वे शरीराला लवकर शोषली जातात. नंबर 12, कंबर किंवा गुडघे दुखत असल्यास बाभळीचा डिंक पाण्यात भिजवून त्याचे पाणी प्या. नैसर्गिक कॅल्शियमचा हा खजिना आहे. नंबर 13, सकाळी रिकाम्या पोटी 2 ते 3 ग्लास कोमट पाणी प्यायल्याने चेहऱ्याचा रंग उजळतो व वजन कमी होते. नंबर 14, जेवण तिन्ही सांजेच्या आधी आटपा. 70% भरेल इतकेच खावे, यामुळे वजन कमी होते. नंबर 15, रोज 1 काकडी खा, तुम्हाला व्यायामाची कधीच गरज भासणार नाही. नंबर 16, मसुरीच्या डाळीची पेस्ट बनवून चेहऱ्यावर लावल्याने डाग दूर होतात, त्वचा व चेहरा मुलायम होतो व तरुण राहतो. नंबर 17, शरीरात रक्ताचे प्रमाण वाढवण्यासाठी मोड आलेल्या धान्यांचा रोजच्या आहारात समावेश करा. नंबर 18, रात्री उरलेल्या चपातीमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते. शिळी चपाती रोज सकाळी दुधासोबत खाल्ल्याने गॅस, अपचन या साऱ्या समस्यांपासून आराम मिळतो. नंबर 19, भूक लागत नसेल तर कोमट पाण्यात काळी मिरी पावडर, मीठ आणि लिंबूचा रस मिसळून घ्या, त्यामुळे भूक लागते. नंबर 20, ज्यांना सांधेदुखीचा त्रास आहे किंवा ज्यांची हाडे कमकुवत आहेत त्यांनी रोज 1 राजगिरा लाडू खावा. हा नॅचरल बोन बूस्टर आहे. नंबर 21, कोबीची साल खाल्ल्याने तुमचा चेहरा फ्रेश दिसेल. नंबर 22, पोटाची चरबी वाढू नये यासाठी जेवताना 2 घोटांपेक्षा जास्त पाणी पिऊ नका, नाहीतर पचन मंद होऊन चरबी वाढते. नंबर 23, हळदीच्या डागांवर लिंबू घासा, पण डाग जास्त पसरणार नाही याची काळजी घ्या. नंतर पाण्याने स्वच्छ करा. नंबर 24, पाण्यात थोडे व्हिनेगर आणि कापूर टाकून त्याने ओटा पुसा, यामुळे माशा आणि झुरळे किचनपासून दूर राहतील. नंबर 25, छातीत दुखत असल्यास किंवा जळजळ होत असेल तर लिंबू सरबत घ्या.
नंबर 26, सकाळी रिकाम्या पोटी जिरे आणि ओव्याचे पाणी घेतल्याने शरीराचा मेटाबॉलिझम रेट वाढतो, जो चरबी जाळण्यासाठी उपयुक्त ठरतो. नंबर 27, रोज सकाळी उठल्याबरोबर केस विंचरले तर केस मजबूत होतात. नंबर 28, रोज रिकामे पोटी 4 ते 5 काजू खा व त्यावर अर्धा चमचा मध खा. याने स्मरणशक्ती सुधारते व मानसिक दुर्बलता कमी होते. नंबर 29, मेथीचे दाणे खाल्ल्याने छातीचे दुखणे आणि गुडघेदुखी बरी करण्यास मदत होते. नंबर 30, जेवणानंतर बडीशेप खाल्ल्याने पोटाला थंडावा मिळतो आणि ॲसिडिटी कमी होते. नंबर 31, खड्याचा त्रास असल्यास रोज सकाळी कुळीत काढा प्यायल्याने खडा विरघळण्यास मदत होते. नंबर 32, पित्ताचा त्रास होत असल्यास अर्धा कप थंड दूध बिना साखरेचा प्यावे. यामुळे पोटातील जळजळ लगेच कमी होते. नंबर 33, सातू व बेसन एकत्र खाल्ल्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते. नंबर 34, अचानक पोट दुखू लागल्यास कोमट पाण्यात काळे मीठ टाकून प्या, लगेच आराम पडेल. 30, मेथी दाणे. मेथीमधील फायबरमुळे लवकर भूक लागत नाही, ज्यामुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. नंबर 36, शेवभाजी करताना त्यामध्ये घरगुती मसाले आपण नेहमी वापरतो, त्यात थोडा मॅगी मसाला वापरून बघा, भाजीला मस्त टेस्टी चव येते. नंबर 37, झोप. नेहमीच तरुण राहण्यासाठी झोप ही प्रभावी गोष्ट आहे. जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये मेलटोनिन हार्मोन्स तयार होतात, ज्यामुळे आपले शरीर तरुण राहायला मदत होते. नंबर 38, आवळा. आवळा म्हणजे विटॅमिनचा बादशाह. रोज न चुकता एक तरी आवळा नक्कीच खा, रोगमुक्त राहाल. नंबर 39, दररोज कमीत कमी 10 सूर्यनमस्कार नक्की घाला. 10 मिनिटे प्राणायाम करा आणि 5 मिनिटे. नंबर 40, दुधात वेलची पूड घालून घेतल्याने थकवा दूर होतो. नंबर 41, रोज एक गुळाचा खडा खाल्ल्याने चेहऱ्यावरील काळे डाग निघून जातात. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभार. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओला.